जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज जांभूळ ज्यूस करणार आहे। जांभूळ हे आरोग्यदायी फळ आहे। मार्केटमध्ये खूप छान जांभूळ आले आहेत। मेच्या शेवटी आणि जूनच्या सुरुवातीला मार्केटमध्ये विकायला येतात। जांभूळ ज्यूस करण्यासाठी इथे मी 300 ग्राम जांभूळ घेतले आहे। पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। मोठ्या साईजचे चांगले पिकलेले जांभूळ घ्यायचे। आता याचे बी काढून घ्यायच्या। आपल्याला फक्त जांभूळाचा गरच घ्यायचा आहे। मी असे कट करून घेते। असे सर्व बी काढून घेते। जांभूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत। याचे बी स्वच्छ धुवून उन्हात वाळून त्याची पावडर करून डायबिटीजसाठी वापरायची। असे सर्व बी काढून घेतले। हा गर आहे। हा गर मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। एका मिक्सरच्या भांड्यात हा जांभूळाचा गर, अर्धा लहान चमचा भाजलेले जिरे पावडर, लहान पाव चमचा काळं मीठ, थोडंसं साधं मीठ, एक लहान चमचा साखर, अर्ध्या लिंबूचा रस, यामध्ये अर्धी वाटी थंड पाणी, 2 आईस क्यूब, हे मिक्सरमध्ये फिरवून घेते। डायबिटीज पेशंटसाठी करायचे असेल तर साखर घ्यायची नाही। असं मिक्सरमध्ये बारीक करायचं। हे खूप जास्त पातळ करायचं नाही। रंग खूप छान दिसत आहे। ज्या ग्लासमध्ये सर्व करायचं आहे त्याला वरून लावण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं मीठ, लहान पाव चमचा मिरची पावडर, लहान पाव चमचा काळं मीठ हे मिक्स करते। हे असं एकजीव करून घ्यायचं। हे काचेचे शॉर्ट ग्लास, याला कडेला लिंबू रस लावून घ्यायचा। त्यानंतर हा ग्लास जे मिश्रण तयार केले त्यामध्ये असा ठेवून ग्लासच्या कडेला मिश्रण लावून घ्यायचं। बाकी दुसऱ्या ग्लासला पण असंच लावून घेते। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। लाईक करा। जास्त करून न ठेवता पाहिजे तेवढाच ज्यूस करायचा। छान जामुन शॉट्स तयार आहे। जामुन शॉट्स मस्त थंडगार सर्व करायचा। करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।